नमस्कार, जय महाराष्ट्र. निवडणुका झाल्या, सगळे निवडून आले. तुमचं वैयक्तिक जे काय होते मतभेद किंवा जे होतं उमऱ्यामध्ये जे काय सहर शेख का सहारा शेख काय मला ते नाव नाही माहिती त्या ताईचं, त्या ताईनंतर जलालुद्दीन जलील का जलाल जो कोण आहे तो आला. त्याने विषय मांडला की अभी सिर्फ मुंब्रा नाही तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार. अरे दादा, खरोखर कर. कारण की जर तुझ्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र हा संतांची भूमी मानली जाते आणि संतांच्या भूमीमध्ये एक वाक्य आहे, वृक्षवल्ली आमास वगैरे. जेवढी तू झाडं लावशील ना तेवढं ऑक्सिजन चांगला होईल. कारण की आत्ताच्या जेव्हा दुनियेत बघायला गेलं तुमच्या मुंबऱ्यामध्येच अनधिकृत बांधकाम हे जास्त प्रमाणावर चालू आहे. तिथं तरचं तोडकाम आणि हे सगळं चालू आहे. तर चांगलं होईल तुम्ही ते बिल्डिंगही पाडा, त्या तिथं जे काही जागा आहे तिथं झाडं लावा. आणि तीच झाडं लावता लावता अजून पूर्ण याच्यात सगळीकडे झाडं लावा. कारण की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वेळेस भगवा पेरण्यासाठी बरेचसे शूरवीर होऊन गेले, आम्ही त्यांचे मावळेत, त्या ह्याच्यात तुम्हाला एकच सांगतो, भगवा आणि हिरवा हा भारताच्या तिरंग्यावर पण आहे आणि प्रत्येक माणसाच्या हृदयावर पण आहे. कारण की दिवसभरात हिरवळ नाही बघितली तर तो दिवस चांगला जात नाही. म्हणजे आपल्या घरांमध्ये पण झाडं भरपूर आहेत. तसं रात्री संध्याकाळचा जो भगवा आपण जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळेस बघतो तो पण सुंदर आहे. तर ताई आणि जलालुद्दीन शाह म्हणजे जो होता जलाल, तुम्हाला एवढंच सांगणं आहे, नसतील झाडं भेटत मला सांगा, माझ्या एकता ग्रुपला सांगा किंवा आपल्या इकडची जेवढी पण माणसं आहेत तेवढ्यांना सांगा, आम्ही झाडं आणून देतो. झाडं लावायला पण मदत करतो. आपला महाराष्ट्र नाही तर पूर्ण हिंदुस्थान आपण हिरवयमय करू. कारण की येणाऱ्या काळात झाडांची बरीचशी आपल्याला ताकद लागणार आहे. ऑक्सिजन आहे. आपल्या जे मुख्य प्राणी आहेत त्यांना बसायला जागा होईल. रस्त्याच्या बाजूला दुतर्फा आपल्याला ती झाडांमध्ये ती सावली भेटेल. तर एकच विनंती आहे आता तुम्हाला आणि ताई, लवकरात लवकर तुम्ही हिरवं करायला चालू करा. त्या हिरवामध्ये ती झाडं लावताना आम्ही तुमच्या सोबत आहे, पण फक्त झाडच लावा. जर झाडाच्या जागी दुसरं काय लावायचा विचार केला तर एवढं लक्षात ठेवा, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात सर्वजण एकोप्याने राहतात. तो एकोपा आणि तो विषय कधीही दुसऱ्या विभाजनात मागू नका. नाहीतर येणाऱ्या काळात कैसा फिर नचाया असं बोलायला आम्हाला भाग नका लावू. जय हिंद, जय महाराष्ट्र.